महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाचे टिपू सुलतान नाव हटवण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन. महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाचे टिपू सुलतान नाव हटवून तेथे छत्रपती संभाजी महाराज किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली आहे. शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास पुन्हा महापालिकेत तीव्र आंदोलन करण्यात आले. 10 दिवसांपूर्वी निवेदन देऊन ही कारवाई न झाल्याने शिवसैनिकांनी प्रशासनाचा निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज आम्ही आयुक्त साहेबांकडे आलो होतो. 10 दिवस अगोदर आम्ही टिपू हा जो नाव आहे या सभागृहाले ते नाव काढण्यात यावे त्यासाठी आम्ही जे निवेदन दिलं होतं त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. आणि काल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी काल सभागृहामध्ये उल्लेख केला की हा नराधम 75,000 हिंदू लोकांचा कत्ल करणारा, 30,000 गाईचा कत्ल करणारा असा हा टिपू सुलतान आहे. याचा बोर्ड या महानगरपालिकेत नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे. आम्ही वारंवार सांगितलं की तुम्ही छत्रपती संभाजी महाराज नाव द्या किंवा APJ अब्दुल कलाम याचं नाव द्या. हे जे नराधम आहे याचा इथे बोर्ड नाही पाहिजे. आम्हाला या शहराचं वातावरण खराब करायचं नाहीये. तुम्ही ठराव घ्या, ठराव घेऊन नवीन ठराव घ्या, ठराव घेऊन तिथे नवीन बोर्ड महापुरुषात लावा ही आमची मागणी आहे. हे बोर्ड नाही काढण्यात आलं तर इथे शहरामध्ये काही लॉ अँड ऑर्डर काही प्रॉब्लेम झाला त्याची सर्व जबाबदारी इथले प्रशासन जे आहे त्याची जबाबदारी राहणार आहे. ही आमची मागणी होती. आज उपायुक्त यांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवसात आम्ही कोणती कारवाई करणार आहे यावर तुम्हाला लिखित स्वरूपात आम्ही पत्र देणार आहे. त्यासाठी आम्ही आज आमचं आंदोलन इथे थांबवलं. आता आज आम्ही हे बोर्ड आमच्या हातातून काढणार होतो. आमची मागणी आहे की आम्हाला पण हातात काढून घ्यायचं नाही आहे. नियमाप्रमाणे हे बोर्ड काढलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. नाही काढलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ते बोर्ड काढणार आहे.